नमस्कार, मी शशिकांत पाटील, राजुरी येथील रहिवासी. आज दिनांक 1 जुलै 2026. आज आपले कार्यसम्राट आणि शेतीतील एकदम प्रगतशील शेतकरी आणि शेतीविषयी कळवळा असलेले माजी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांची जयंती आहे. वसंतदादा नाईक यांची जयंती आपण शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम असं करण्याचं काम माननीय वसंतदादा नाईक यांनी केलं होतं. आणि ह्याच दिनाचं औचित्य साधून आम्ही आज आमच्या राजुरी बुद्रुक व राजुरी खुर्द दरम्यान असलेली उतावळी नदी आणि चिंचपुरा येथील असलेली बौडा नदी या दोघी नद्यांच्या दरम्यान जे पूल आहेत, ज्या पुलाने चिंचपुरा ते भोजे आणि राजुरी खुर्द तर राजुरी बुद्रुक या गावांमध्ये आपण ये जाय करत असतो, प्रवास करत असतो. या पुलांची गेल्या 20 ते 25 वर्षापासून जर आपण पाहिलं तर अत्यंत दुर्दैवी अवस्था झालेली आहे. चिंचपुऱ्याला गेल्या 15 वर्षापूर्वी 3 महिलांचा मृत्यू झालेला होता पाण्यामध्ये वाहून. राजुरी गावामध्ये 2 ते 3 मुलं हे पाण्यामध्ये वाहून गेले होते. असं असताना सुद्धा मंत्री महोदय असतील, आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, सर्व मंडळी येऊन देखील 25 वर्षापासून जर आमचा प्रश्न सुटत नसेल तर मग आम्ही जायचं कुठे? तर मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. तरी सर्व पंचकृषी असतील, तालुक्यातील सर्व आमचे जीवाभावाची मित्रमंडळी असेल, या सर्वांना आम्ही एक विनंती करणार आहोत की आमच्या उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने येऊन पाठिंबा द्यावा, जेणेकरून सरकारकडे आमचा आवाज जायला पाहिजे, सरकारने आमची मागणी मान्य केली पाहिजे. यासाठी तुमची आम्हाला गरज आहे. म्हणून मी परत एकदा विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने या, आम्हाला पाठिंबा द्या आणि आमची जी मागणी आहे, राष्ट्र मागणी, ही सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत करा. नमस्कार.